महाराष्ट्र सरकारने पण महिलांसाठी योजना सुरू केलेली आहे, त्याची खूप तीव्रतेने अंमलबजावणी होत आहे. कशा पद्धतीने पुढे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी विस्तारत जाणार आहे? काही नवीन नियोजन? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला. काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये 31 ऑगस्टला कार्यक्रम झाला, त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला. आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील. आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे. मुदत जी 31 ऑगस्टपर्यंत मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे, सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे. वारंवार खरं तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही 1 जुलै ते 31 ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे. योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांनासुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल. कुठेतरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो दिवाळीपूर्वी मिळेल का, कारण की ग्रामीण भागातल्या महिलांना याचा फायदा होईल? आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा. 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत जे आहेत त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला. ऑगस्ट 1 ते ऑगस्ट 24 ह्या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले, छाननी करून जे पात्र झाले तशा 52 लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला 1500 जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा. आत्ता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल. शहापूर जिल्ह्यामध्ये तिथं मला एक महिला भेटली, घरकाम करणारी महिला, म्हणजे लोकांच्या घरामध्ये जाऊन धुणी भांडणी करणारी महिला. प्रत्येक घरातून 800-900 असे मिळतात, जेमतेम 3,500-4,000 हजार माझ्या हातात येतात. त्यातून घर खर्च करून मी त्या मुलाची शिक्षणाची फी भरत होती. मला झेपत नव्हतं म्हणून मुलीला मी शाळेतून काढलं. तुमची दर महिन्याची ही 1500ची योजना आली, मी माझ्या मुलीचं नाव परत शाळेत नोंदवते. हा फरक आहे या सन्मान निधीचा. ज्याच्याकडे सगळं आहे ना त्याला या गोष्टीची जाणीव नसते, पण ज्याच्याकडे नाही आहे त्याला कळतं की आपण 1500मध्ये काय करू शकतो. माझा मतदारसंघामध्ये एक तळ्यासारखा छोटा तालुका आहे, छोटी छोटी गावं आहेत, तिथे एकच बाजारपेठ आहे. मी त्या दिवशी त्या बाजारपेठमध्ये गणपती सार्वजनिक उत्सव मंडळाला भेट द्यायला गेली. मला त्या बाजारपेठमधले सगळे व्यापारी येऊन म्हटले, ताई आम्ही आभारी आहोत की तुम्ही ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. मी म्हणलं अरे हे तर सर्व पुरुष आहेत, कदाचित घरातल्या त्यांच्या बायकांनी त्रास द्यायचा कमी केला असेल म्हणून हे आभार मानायला आलेत की काय. तर मी त्यांना विचारलं तुम्ही का आभार मानताय. ते मला म्हटले ताई तळ्यासारख्या छोट्या तालुक्यात दर महिन्याला 11 लाख निधी येतोय, कारण तिथं 7,500 लाभार्थी आहेत, म्हणजे दर महिन्याला 1500 येत आहेत, जवळपास 11-11.25 लाख निधी हा तळ्यासारख्या छोट्या तालुक्यामध्ये पडतोय. आणि जसे 1500 यांच्या अकाउंटला डीबीटी झाले दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या मार्केटमध्ये खरेदीला होत्या. म्हणजे आपोआपच मार्केटमधली वर्दळ वाढली. म्हणजे कशा पद्धतीनं आर्थिक चक्र फिरतं हे यातून आपल्याला निश्चितपणाने लक्षात येतं. आज मी मगाच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटली की शिक्षणामध्ये कोकणाचं पॅटर्न आणि लातूरचं पॅटर्न ओळखलं जातं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये नागपूरचं पॅटर्न ओळखलं जाणार आहे. याचं कारण तुम्हाला सांगते. आज नागपूर शहरातील जिल्ह्यातील 3,000 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो लाभ मिळतो त्याच्यातून त्यांनी सोसायटी तयार केलेली आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी केली आहे आणि 1500 त्यांच्या अकाउंटला जातात. याच्यापैकी दर महिन्याला 1000 ते या सोसायटी कॉर्पोरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवणार, म्हणजे 3,000चं 30 लाख भांडवल आणि त्यातून त्या बचत गटांना कर्ज देऊन ते व्यवसाय. माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे.
आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते. पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा. आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात. त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे. अशा पद्धतीची ही योजना